गूळ घालून नारळाच्या वड्या छान लागतात. कधी साखर नाही टाकली तरी चालेलच, पण गूळ घालून खूप छान लागतात. मी याच्यामध्ये आता कढईमध्ये तूप टाकलं आहे, 2 चमचे अगदी थोडंसं तूप घातलं आहे आणि थोडं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये साधारण या 2 वाट्या गूळ आहेत, जे बारीक चिरून ठेवलेला होता तो. गूळ काय लगेच वितळतो, तो वितळल्यानंतर मी 2 वाट्या ज्या नारळाच्या किसून ठेवलेल्या त्या टाकल्या आणि सर्व एकजीव करून घ्यायचं एकत्र. छान बारीक गॅसवरतीच करायचं. खूप झटपट तयार होतात. गुळाच्या वड्या खूप छान लागतात आणि सर्व एकत्र घट्ट झाल्यानंतर छान असं एक ताटाला त्याला तूप लावून ठेवायचं आणि त्याच्यामध्ये सर्व थोडंसं किंचित दूध टाकलं आहे. छान टेस्ट येते आणि एकदम घट्ट पण नाही होत, पण छान लागतात वड्या. झटपट तयार करायच्या असेल तर गूळ घालून थोडंसं वेगळं, जसं आपण मोदक करतो त्याप्रमाणेच गूळ घालून त्याचं सारण बनवायचं आणि सर्व जे ताटाला तूप लावून ठेवलेलं आहे त्याच्यावरती सर्व वड्या थापून ठेवायच्या आणि जरा थंड व्हायला द्यायच्या आणि त्याच्यानंतर त्याला कापं पाडायचे. एकदम छान लागतात. वरती डेकोरेशन करायचं असेल तरी करायचं आणि फार काय अशा कडक नाही होत, थोड्या सॉफ्टच राहतात, पण खायला खूप चविष्ट लागतात. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट करा.